नमस्कार 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 पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिवाळी विशेष हा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच नसेल. नाही पाहिलाय, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की व्हिडिओ पाहतो. त्या व्हिडिओमध्ये मी दिवाळी 6 दिवस कशी सेलिब्रेट करायची ते एक्सप्लेन केलंय. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा नेमका का, कसा, कशासाठी साजरी करायचा ह्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन असं सांगितलेलं. तर हा व्हिडिओ खास दिवाळी पाडवा आपण का साजरी करतो त्यासाठी. दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा ह्या दिवशी बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. पत्नीने पतीला ओवाळायची पद्धत आहे. आणखी एक मुख्य पूजा ह्या दिवशी केली जाते. तर नेमका हा दिवाळी पाडवा का आणि कसा साजरी केला जातो ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचा दिवस. बळीराजाचा जन्म ॲक्च्युली राक्षस कुळात झालेला, पण जरी त्याचा जन्म राक्षस कुळात झाला असला ना तरी तो अतिशय दानशूर राजा होता. म्हणजे असं म्हणतात की जे कोणी त्याच्याकडे दान मागायला जात होतं त्याला तो कधीही असा रिकाम्या हाती पाठवत नव्हता. त्यांना दान देऊनच तो रिटर्न पाठवायचा. पण त्याने अनेकदा देवतांना युद्धामध्ये हरवलेलं, त्यांचा पराभव केलेला आणि त्याला त्याच्या बळाचा, त्याच्या शक्तीचा गर्व झालेला आणि त्याच्या गर्वाचा देवतांना त्रास होत होता. तर आता ह्याच्यासाठी सोल्युशन काय? तर सोल्युशनसाठी सगळे देव गेले विष्णू भगवानांकडे आणि त्यांना प्रार्थना केली की आता हा प्रॉब्लेम तुम्हीच सॉल्व्ह करू शकता. तर ह्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला. बळीचा पराभव करण्यासाठी वामन अवतार. वामन अवतार म्हणजे असं एक छोट्याशा ब्राह्मणाचा अवतार. बळीराजाने एका यज्ञाचं आयोजन केलेलं आणि त्याच्यानंतर जर कोणी त्याच्याकडे जर काहीही दान मागितलं ना तर तो कधीच नाही म्हणत नव्हता. आणि हाच योग ह्या विष्णू भगवानांनी, वामन अवतारातल्या विष्णू भगवानांनी साधला. ते बळीराजाकडे गेले आणि बाबा रे, मला तुझ्याकडनं दान अपेक्षित आहे असं म्हणाले. बळीराजा दान देण्यास तर कधीच नाही म्हणत नव्हता. ठीक आहे, बोला तुम्हाला मी काय देऊ? तर ते म्हणाले, मला 3 पावलात मी जितकी जमीन व्यापीन, 3 पावलात मी जे व्यापीन मला ते पाहिजे. बळीराजाने त्यांच्याकडे बघितलं. ह्यांची 3 पावलं काय आणि कितपत व्यापणार? ठीक आहे म्हटले, मी द्यायला तयार आहे. तर ह्या विष्णू भगवानांनी, ह्या वामन अवतारातल्या विष्णू भगवानांनी आपल्या पहिल्या पावलात पूर्ण पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलात पूर्ण पाताळलोक व्यापलं. आता राहिलं तिसरं पाऊल. तर ते बळीराजाला म्हणाले, बाबा रे, आता पृथ्वी झाली, पाताळलोक झालं, आता मी तिसरं पाऊल ठेवू कुठे? हे तर दोन्ही संपलं. तर बळीराजाने आपलं मस्तक पुढे केलं की देवा, तुमचं हे जे तिसरं पाऊल आहे ते माझ्या मस्तकावर ठेवा. आणि त्या मस्तकावर पाऊल ठेवताच बळीराजा पाताळलोकात जाऊन पोचला. पण त्याच्या ह्या दानशूर स्वभावाला प्रसन्न होऊन विष्णू भगवानाने त्याला वर मागण्यास सांगितला. तर बळीराजा म्हणाला की मी आता पृथ्वीवर तर राज्य करू शकत नाही, आता माझं पृथ्वी लोकातलं राज्य संपलं, कारण तुम्ही मला आता पाताळ लोकात येऊन पोचवलंय. पण ह्या पृथ्वी लोकावरती ॲटलिस्ट 3 दिवस तरी लोक माझं राज्य साजरी करू देत, माझी आठवण काढू देत आणि माझं राज्य म्हणून सेलिब्रेट करू देत. भगवान विष्णू तथास्तु म्हणाले. म्हणून आपण ॲक्च्युली हे बळीराज्य जे आहे ते दिवाळी अमावस्या, ज्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं, त्यानंतर बळीप्रतिपदा ह्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते, हा दिवस साजरी केला जातो. आणि भाऊबीज म्हणजे यमद्वितीया, तर हे 3 दिवस बळीराजाचं राज्य म्हणून सेलिब्रेट केलं जातं. तर बळीराजा म्हणतो की जे कोणी हे 3 दिवस योग्यरित्या सेलिब्रेट करतील त्यांच्या घरात सदैव लक्ष्मीची कृपा राहील, त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी राहील आणि यमद्वितीयेच्या दिवशी जे दीपदान करतील त्यांना यमयातना सहन कराव्या लागणार नाहीत, यमयातना भोगाव्या लागणार नाहीत. तर असा वर त्याने विष्णू भगवानांकडे मागितला. म्हणून ह्या 3 दिवशी जे कोणी व्यवस्थितरित्या लक्ष्मीपूजन, बळीराजा पूजन आणि यमद्वितीय दिवशी दीपदान जे कोणी करतील ना त्यांचं आयुष्य सुख समृद्धी आरोग्य याने भरून जातं. बरं, आणि मी एक सांगितलं की ह्या दिवशी पत्नीने पतीला ओवाळायची पद्धत आहे का?
तर ह्या ज्या वामन अवतारामध्ये जे काही भगवान विष्णूंनी डिसिजन घेतला की बळीराजाला पाताळ लोकात पोचवलं, पण त्यांनी त्याला तिथलं राज्य सांभाळायला सांगितलं आणि त्याला वर पण दिला. तर ह्या सगळ्या गोष्टींनी लक्ष्मी माता प्रसन्न झाली. तिने विष्णू भगवानांचं औक्षण केलं आणि औक्षण केल्यानंतर भगवान विष्णूंनी तिचं जे आरतीचं तबक होतं ना, ते मौल्यवान वस्तूंनी भरून टाकलं. आणि म्हणून त्या दिवसापासून पत्नीने पतीला ओवाळायची पद्धत सुरू झाली आणि पत्नी पण अगदी त्या दिवशी आपल्या नवऱ्याकडनं अगदी छान काहीतरी मौल्यवान वस्तू आपल्याला आरतीमध्ये मिळेल ही अपेक्षा करते. तर ॲक्च्युली त्याच्यामागे ही स्टोरी आहे. ह्याच दिवाळी पाडव्याच्या दिवशी आणखी एक पूजन केलं जातं, ते म्हणजे गोवर्धन पूजन. गोवर्धन पूजन भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचललेला, ती स्टोरी तर सगळ्यांना माहितीच आहे. गोकुळातल्या लोकांचं त्या पावसा पाण्यापासून, त्या वादळ वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचललेलं. तर ह्या दिवशी गोवर्धन पूजा करायची पद्धत आहे. तर गोवर्धन पर्वत त्या दिवशी केलं जातं, म्हणजे शेणाने गोवर्धन पर्वत केलं जातं आणि त्याच्या बाजूला शक्य असेल तर श्रीकृष्णाचं चित्र किंवा गोपगोपिकांचे चित्र रांगोळीने, किंवा तुम्हाला जर असे छोटे छोटे स्टॅच्यूज मिळतात ते जर काही ठेवता आले तर तसं काही ते गोवर्धनचं चित्र करून त्याची पूजा करायची पद्धत आहे. तर या पाडव्या दिवशी बळीपूजन, पत्नीने पतीला ओवाळायची पद्धत आणि हे गोवर्धन पूजन, तर ह्या सगळ्या पद्धती दिवाळी पाडव्या दिवशी करायची पद्धत आहे. तर मला वाटतं दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा आणि हे बळीराजाचे 3 दिवस नेमके काय आहेत आणि त्या दिवशी काय करायचं आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल, म्हणून मी ह्याच्यासाठी हा सेपरेट व्हिडिओ केलेला. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यात पहिले लाईक करा, नंतर शेअर करा आणि आमचं चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा.